या वारकरी संताच्या या वारकरी संताचा वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा मस्तक आहे मायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताच्या वा ज्ञानदेव म्हणता माया गेले समूळ विलया संत महिमा वर्णुकिती निर्जीव चालविली भिंती. भगवंताचे लाडके भक्त शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, जे विश्व माऊली आहेत, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आहेत, जो महाविष्णूचा अवतार आहे, असे ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतल्यानंतर काय होतं, जी माया अख्ख्या जगाला ग्रासलेली आहे, त्या मायेपुढं कोणाचं चालत नाही, कोणाचंच नाही चालत. परंतु या जगामध्ये संतांचं नाव, भगवंताचं नाव याच्या पुढं त्या मायेचं काही चालत नाही. ज्या मायेच्या पुढं कोणाचंच चालत नाही, समजून घ्या बरं का. समजणे वाले को म्हणतात इशारा काफी होता है. म्हणून ज्या मायेपुढं जगाचं चालत नाही, त्या मायेला जर आकळायचं असेल तर विश्व माऊली माऊली महावैष्णव ज्यांनी ज्या रेड्याला समाधी दिली, असं एक तीर्थक्षेत्र आळे, आणि या आळे या ठिकाणी ज्या ज्ञानोबारायांनी समाधी दिली त्या माऊलींचं जर आपण नाव घेतलं तर माया ही आपल्याला काही करू शकत नाही. ज्ञानदेव म्हणता माया समूळ विलया जाते. आणि याच्याही पुढं जर संतांचा महिमा जर वर्णाचा जर झाला तर संत महिमा वर्णू किती. ज्या संतांचं सजीवावर महत्व आहे, सजीवाला त्यांनी आपलंसं केलेलंच, पण निर्गुण स्वरूपावर ज्यांची सत्ता आहे, करतो अन्यथा करतो, ज्यांची निर्गुणावर सत्ता सुद्धा आहे, असे संत महिमा वर्णू किती निर्जीव. जी निर्जीव जड भिंती निर्गुण स्वरूपातली, तिला सुद्धा चेतना देण्याची घर का सीताराम महाराज काशी काय म्हणतोय मी, त्यांना चेतना देण्याचं काम सुद्धा ज्ञानोबारायांमध्ये ती ताकद आहे. एवढंच नाही तर जडमूड उद्धरिले. जडमूड कोणाला म्हणतात, तो का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची आणि त्याहून दगड, असे जे जडमूड आहेत, या जडमुडांचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद कोणत्यामध्ये, जडमूड उद्धरिले रेड्या मुखी वेद बोलविले. आणि नामदेवरायांचे असणारे नारायण महाराज म्हणे नामयाचा नारा, नामयाचे जे पुत्र आहेत नारायण महाराज, नामदेव महाराजांचे, त्यांचे पुत्र नारायण महाराज म्हणतात, म्हणे नामयाचा नारा नमन माझे. कोणला, संपत महाराजांना अजिबात नाही. नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविले भिंती. विठाला अभंगाच्या चिंतन रूपी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा. आमच्या शिवचरित्रकार शिवाजी महाराज दाते यांच्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर महाराज, मग तो कीर्तनकार प्रवचनकार असो, रामायणाचार्य भागवताचार्य असो, महामंडलेश्वर असो, नाही तर श्री 108 असो, तीन निमित्त कीर्तने हे सांगणं पर्याय देणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं. या नियमाने आज 4थं वर्षी आपल्या दिंडी सोहळ्याचं. नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा, म्हणून हा नेम हे वर्षी आपल्या दक्षिणमुखी जय हनुमान पायदळी सोहळ्याचं हे 4थं वर्ष आहे. थोडं विको कमी राहू द्या, बोलताना विको कमी राहू द्या. जेव्हा मी म्हणत जाईन त्यावेळेस विको तुम्ही द्याल ही अपेक्षा करा. विठाला विठाला. हो, म्हणून 4थ्या वर्षामध्ये दक्षिणमुखी बजरंग बली हनुमंतरायांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्र श्री काळेवाडी गावातून दरवर्षी मोठ्या नियमाने, उत्साहाने, प्रेमाने, श्रद्धेने, दिव्य भावाने, विश्वासाने, आनंदाने, श्रद्धेनं हा दिंडी सोहळा आपल्या तीर्थक्षेत्र काळेवाडी गावातून निघत असतो.
आणि ह्या वर्षी या दिंडी सोहळ्याचं किती वर्ष आहे? 4थं. आणि 4थ्या वर्षाची गेल्या वर्षी मला वाटतं या ठिकाणी मला बारशीची प्रवचनाची सेवा दिली होती. त्याच्या आदल्या वर्षी एक वर्षी कीर्तन मी अकलापूरमध्ये दिलं होतं भाऊसाहेब दादांनी. आणि या वर्षी काय भगवंताची कृपा झाली ज्ञानोबारायांची, दक्षिणमुखी बजरंगबली हनुमंतरायांची बरं का भाऊ. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या गणेश हनुमान पायदिंडी सोहळ्याचे मुख्य प्रवर्तक आणि गणेश मंदिराचे समितीचे अध्यक्ष या ठिकाणी भाऊसाहेबजी महाराज कोकाटे उपस्थित आहेत. काय माझं भाग्य असेल काय सांगता येत नाही. या वर्षी 2 सेवा. मसुबाजा पवाल्यांचा सारखा फोन, महाराज अजूक आत्ताच मंदिराकडे गेली आपली काळेवाडीची दिंडी आणि त्यांना खूप टाइम होणार आहे. तोपर्यंत आमचा हरिपाठ सरोवराकलाय, तुम्ही कीर्तनाला इकडे या. जवळजवळ 10-12 फोन आलेले असतील. त्यांनी 9वीच्या हरिभक्तपर्यंत भाऊसाहेबजी महाराज टेकोडे यांनी मला फोन केला. त्यांचा काय फोन नव्हता आला सेवेचा मला, पण यांनी फोन केला, महाराज ज्ञानोबापाशी सेवा करसाल का एकादशी कीर्तनाची. मी त्यांना हा म्हटलं आणि त्यांचा मला फोन नाही काय नाही, त्यांच्या मनाने त्यांनी सेवा टाकली. इथं बजरंगबली हनुमंतरायांच्या समोर त्यांच्या दिंडीमध्ये सेवा करायला मिळते. जास्त परिहार देत नाही म्हणून सेवेला घेतलेला अभंग मनी नामयाचा नारायण नामदेवरायांचे सुपुत्र असणारे नामदेवराय यांचा आहे. नामदेवराय काय म्हणतात, मी सरळ त्याचा भावार्थ तुम्हाला सांगून गेलो. विश्वाला नव्हे या जगाला ज्यांनी ग्रासलेलं आहे ती माया एवढी कठीण आहे. किती नाचवी ती माया आपल्याला, एवढी नाचविती का आपल्याला संत कळत नाही, आपल्याला देव कळत नाही, आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला भक्ती कळत नाही. आपले आई वडील देवा समान आहेत. समोर बसलेले देवतुल्य श्रोते मंडळी आपल्याला समोर बसलेले आहेत. या ठिकाणी गाणारे गंधर्व आहेत, वाजवणारे इंद्र आहेत, ऐकणारे परीक्षित आहे, सांगणारा शुकाचार्य नाही शोकंत काय. एवढं मोठं महत्व प्राप्त असताना ही सेवा करीत असताना माया आपल्याला सोडत नाही. कुठे जा तुम्ही, माया एखाद्या हिमालयात जा, नाहीतर एखाद्या गुहेत जा, नाहीतर सर्व संसाराचा त्याग करा. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची. या कुटुंबाची सेवा करीत या मायेनं तुकाराम महाराजांना सोडलं नाही. ते म्हणले या संसाराने या प्रपंचाने आम्ही तापलो, या मायेनं आम्हाला गुरफटून टाकलं. म्हणून तत्वज्ञान सारखा हिमालय पर्वत आणि वैराग्य सारखं तत्वज्ञान ज्यांच्या पाठीमागं उभं राहिलं, खळखळून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या तीरावर ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी संसारातून परमार्थ पूर्णत्व दिला, जे वारकरी संप्रदायाचे कळस असे जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा मायेने सोडलं नाही. महाराज का सोडलं नाही तर महाराजांचं प्रमाण आहे, प्रपंच वो सरो, प्रपंच वो सरो, प्रपंच वो सरो, प्रपंच वो सरो. चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो. प्रपंच वो सरो, चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो. चित्त तुझे पायी मुरो, ज्या मायेनं जगद्गुरु तुकोबारांना ग्रासलं त्या मायेच्या पोटी ती माया प्रपंचातली कमी व्हावा आणि भगवंताच्या पायावर चित्त जडावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात प्रपंच वसरो चित्त तुझे पाय मरो. एवढंच नाही तर ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. मायेचा पडदा जर या जीवावर पडला तर दुर्बुद्धी सुचण्याचं जास्त गांभीर्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणले या मायेला समोर जर विलय घालायचा असेल
तर दुर्बुद्धी कधी उपजता कामा नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकीशी राजे सकळशी. माणसाला जर दुर्बुद्धी सुचली आणि मायेनं जर ग्रासटलं तर आमचे इथं दौलत दादा सागर माहिती त्यांना काय काय होते ते मला तोंडावर बोलून दाखवतात कधी कधी. अशा ज्ञानोबारायांचं जर नाव घेतलं, विश्व माऊली ज्ञानोबारायांचं जर नाव घेतलं तर जी माया जगाला ग्रासत आहे, जगाला खात आहे, जगाचा या ठिकाणी नाश करीत आहे, त्या मायेवर एकमेव विजय मिळवण्याचं साधन कोण आहे तर विश्व माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आहे. ज्ञानोबारायांचा महिमाच तेवढा आगाध आहे. म्हणून ज्ञानोबारायांचं सातत्याने नामस्मरण करायचं असतं. कसं? ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबारायला माझं म्हटलं पाहिजे. आपण कोणाला माझं म्हणतो महाराज? विहिरी कशी गेलं तर विहीर माझी, मी विहिरीचा. ती मोटार बंद पडलेली असू द्या, लाईट नसू द्या, सगळा पाईपलाईनचा खेळ खंडून असू द्या, तरी त्या विहिरीवर जी मोटार आहे ती मोटार माझी, मी मोटाराचा. असं असे अनेक उदाहरण देईन. कांदे माझे, मी कांद्याचा. एवढं ममत, एवढं मायेनं गुरफुटून टाकलंय. म्हणून याच्यातून जर आपल्याला पहिलं तीराला जर जायचं असेल आणि खऱ्या अर्थाने जर भक्ती करायची असेल आणि आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर माऊलीचं सदा सर्व काळ सातत्याने नाव घेतलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं सदा नाम घोष करू हरिकथा, 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 हरिकथा. वा, विश्व माऊली ज्ञानोबारायांचं सातत्यानं नामस्मरण घेतलं पाहिजे महाराज. ज्या माऊलीनं जगाला मानवता धर्म शिकवला, वा मृदंगाचार्य कृष्ण महाराज. ज्या माऊलीनं मा म्हणजे मानवता, ऊ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लिंचा. ज्या ज्ञानोबारायांच्या उपकारातून उपकार होण्यासाठी आपल्या पायाची कातडी, पायाची म्हणजे सर्व अंगाची संपूर्ण देहाची कातडी काढून ज्ञानोबारायांना जोडा शिवून जर त्या ठिकाणी बनवून घालायला दिला तरी ज्ञानोबारायांचं उपकार या जगावर फिरणार नाही. म्हणून ज्ञानोबारायांचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. ते कसं? वा, सदा नाम घोष करू हरिकथा, सदा घोष करू हरिकथा, सदा घोष करू हरिकथा. तेने सदकेचा, तेने सदकेचा समाधान. दक्षिणमुखी बजरंगबली हनुमंतराय की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सर्व सुकल्यालो सर्व अलंकार, सर्व सुकल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख लायो सर्व अलंकार, सर्व सुख लायो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार आणि सर्व सुखाने जर नटायचं असेल तर सदा नाम घोष करू आधी कथा. कदा कदा आपल्याला प्रेम नेहमी पाहिजे का? कधी कधी पाहिजे. संतांचं, देवाचं, आई वडिलांचं, आपल्या या देवतुल्य श्रोते मंडळींचं कधी कधी पाहिजे का? नेहमी पाहिजे. नेहमी प्रेमाची अपेक्षा आपण सुद्धा करतो. मग देव करीत नसेल का? संत करीत नसेल का? थोर प्रेमाचा हाची दुष्काळ. मग ते प्रेम मिळवायचं असेल तर एका जनार्दनी प्रेम हाती गोड अनुभवी सुरुवात जाणतील. ते प्रेम जर मिळवायचं असेल तर सदा सातत्याने सर्व काळ सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढवर्ता नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे वा असं. तरी कीर्तनाचे निनटनाचे असं वा. नासिले प्रायचित्त व्यवसायाचे वा.
ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. मग तो घोराडे असू, तो भामचंद्र असू, नाहीतर भंडारा असू, गळ्यामध्ये विना अडकायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि विठ्ठल विठ्ठल भजन करायचं बरं का. बनशी महाराज नदीच्या पलीकडे